ढेकळाचे पंचनामे करायचे का? मी जर आता शेतामध्ये असतो ना किंवा तुझ्या समोर असतो ना, तोच ढेकळ उचलून तुझ्या थोबडावर साप दिशेने मारला असता. आमच्या महाराष्ट्राला एवढी शेतकऱ्यांबद्दल मनामध्ये घाण असलेला कृषी मंत्री भेटला, हे आमचं खूप मोठं दुर्दैव आहे. एका जबाबदार खुर्चीवरती बसल्यानंतर ज्या पदाचा आपण मान राखायला पाहिजे, ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही प्रतिनिधित्व करताय ना त्या शेतकऱ्यांचं, त्यांच्यासाठी तुमच्या मनामध्ये किती मोठं प्रेम पाहिजे. तुम्हाला प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांबद्दल प्रश्न विचारला की मिरची का लागते हे मला समजत नाही. आणि याच्यामध्ये या झाकण झुल्यांची काहीच चूक नाही. चूक आपली आहे. आपण यांना निवडून देऊन त्या खुर्चीवर बसवलंय, यांची लायकी नसताना. विचार करा, तुमच्या शेतामध्ये कांद्याचं पीक काढून ठेवून दिलंय आणि वरतून पाऊस आला, तुमच्या कांद्याच्या पिकाचं नुकसान झालं. नुकसान झाल्यानंतर त्याचा पंचनामा व्हायलाच पाहिजे ना. कृषी मंत्री साहेब म्हणतायत हार्वेस्टिंग झालेल्या पिकाचं कसा पंचनामा करायचा? काय ढेकळाचा पंचनामा करायचा का? अरे बाबा, हार्वेस्टिंग केलेलं पीक शेतामध्येच पडलेलं असतं शेतकऱ्याच्या. आमच्याकडे 5-5, 10-10 एकराची शेड मारून ठेवलेली नाहीत पत्र्याची, त्याच्यामध्ये नेऊन आम्ही पिकं ठेवणार आहेत आमची. अरे लाजा वाटू द्या. ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काम करायला निवडून दिलंय, त्या कृषी मंत्री पदाच्या खुर्चीवरती बसवलंय, त्या खुर्चीवरतीच बसून जर तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा मांडली असेल तर आम्हाला एक वेळ रुग्ण हातात घ्यावा लागेल. आणि शेतकऱ्यांनो, आता तरी सुधरा. आता तरी सुधरायची वेळ आली. आपण ही येडेगबाळी निवडून देतो, यांना खुर्च्यावर बसवतो आणि हेच आपली थट्टा मांडतात. यांना प्रश्न विचारलं की यांच्या चेहऱ्यावरती राग निर्माण होतो, दिसतो, तो समोर येतो आणि रागामधूनच ही अशी वक्तव्य करतात आणि हे आपल्या बोकांडी बसलेले आहेत. याचं कारण म्हणजे आपण विकल्या गेलेलो आहेत. अजून पण वेळ गेलेली नाही. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. आता तरी या गुलामगिरीच्या जबड्यातून बाहेर काढा या देशाला, या शेतकऱ्याला. आता तरी योग्य उमेदवारांना निवडून द्या. आता पुढे निवडणुका आल्या तेव्हा तरी स्वतःला विकू नका. शेतकऱ्याची, शेतीची जाण ठेवा आणि या मातीसाठी, या शेतीसाठी, इथल्या जनतेसाठी काम करणाऱ्या लोकांना निवडून द्या. अरे खूप झालं. ढेकळांचे पंचनामे करायचे का? हे खूप झालं. शेतकऱ्यांनो, ते ढेकळ उचला आणि यांच्या तोंडावर सपासपा मारा. बघू सुद्धा नका पुढे कृषी मंत्री का अजून कोण आहे, तेव्हाच हे सुधारतील. तोपर्यंत हे सुधारणार नाहीये.